ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राइब व लाईक करा। लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असताना राजकीय घडामोडींना वेग आलाय। राज्यातील अनेक विद्यमान खासदारांना भाजपा नारळ देण्याच्या तयारीत आहे। सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत। माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी ही संधी दिल्यास निवडणूक लढवणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे। पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे। शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून समाजातील विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम सुरू आहे। भारतीय जनता पार्टीचे जोमाने कार्य केल्याने याची दखल घेऊन संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी त्यांनी देशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून कार्य केले आहे। भारत देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी तसेच समान नागरी कायदा आणण्यासाठी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला। बोगस जात प्रमाणपत्राचा वापर होत असल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तम जानकर उमेदवारी मिळवण्यासाठी काहीही करू शकतात म्हणत खास शैलीतून जानकर यांच्यावर टीका केली। याचबरोबर काँग्रेस पक्षावरही निशाणा साधला। लोकसभेच्या उमेदवारीसाठी मागणी केलेली आहे। ती मागणी करत असताना शिक्षणात, व्यवसायात, एकूणच सांस्कृतिक प्रगतीमध्ये जो मागासलेला समाज आहे त्या समाजाच्या उन्नतीसाठी आपण लढाई करावी। जोशाबांच्या आशीर्वादाने हिंदू दलितांच्या कल्याणाचा विषय नव्या संसदेमध्ये नवा विचार मांडावा या हेतून मी ही भूमिका मांडली आहे। तुम्ही स्वतः लोकसभेसाठी इच्छुक आहात। बीजेपीच्या कडून त्यांनी देखील लोकसभेची तयारी सुरू केलेली आहे। भाजपकडून उत्तम जानकर असतील किंवा अनेक लोकांनी लोकसभेसाठी सोलापूर लोकसभेसाठी मागणी केली आहे। काय वाटतं? 5-6 लोकांनी मागणी केलेली आहे। त्यामध्ये माझ्यापेक्षाही सिनियर असलेल्या, पक्षाची अधिक सेवा केलेल्या आणि समाजासाठी त्याग केलेली मंडळी स्पर्धेत आहेत। परंतु मला जर संधी मिळाली तर मी काय करेन ही भूमिका समाजासमोर ठेवावी या उद्देशाने मी प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे। 90 तालुक्यामध्ये 28 जिल्ह्यामध्ये आम्ही मागासवर्गीय कल्याणाच्या हेतूने शाळा सुरू केल्या। उपेक्षित मानव जातीची सेवा घडावी म्हणून शाळा बांधल्या, आश्रमशाळा बांधल्या, वसतिगृह बांधली आणि त्यामुळे आज 60,000 मुलं या 90 शाळांतून शिकतायत। अशा वेळेला सामाजिक परिवर्तनाची लढाई करताना शासनाची साथ असावी लागते असं मला वाटलं आणि म्हणून मी या लढाईमध्ये उतरण्यासाठी उमेदवारी मागितली। मागासवर्गीय जागेवर अनेकांचा डोळा आहे। विविध संघटनांनी त्याला विरोध केलाय। मागासवर्गीय जागा, अनुसूचित जमाती जागा ही अनुसूचित जमातीलाच मिळावी अशी मागणी आहे। तुम्ही याकडे कसं पाहता? मांडवात ज्या बापाचं आणि आईचं नाव घेऊन त्या ठिकाणी हजारो माणसाच्या साक्षीनं तांदूळ पडलेलं असतं, त्याला बाप म्हणून लोकांनी स्वीकारलेलं असतं। अशा बापाचं नाव बदलून दुसरा बाप सांगायचा आणि आपल्या घरातल्या माणसाची बेइज्जत करायची, ही गोष्ट भयानक स्वरूपाची, लाजिरवाणी, लाजेलाही लाज वाटावी अशा प्रकारची आहे। पण माणसं कशासाठी कुणाला विकतील आणि आईचं दूध बाजारात आणतील हे सांगता येत नाही। लोकांकडून घडतंय, पण आता लोकांनाही अवेअरनेस आलेला आहे, लोकांनाही याची जाणीव झालेली आहे। त्यामुळं अनुसूचित जातीमध्ये अशा पद्धतीचा शिरकाव करणं शक्य होत नाही। पण काही लोक जातीचे दाखले घेऊन या पद्धतीने वागतात। खोटे दाखले समोर येतात। खोटे दाखले समोर आणताना त्यांनी कामाठीपुरीच्या 12वी गल्लीतच जाऊन राहिलं पाहिजे, त्यांची इथं जागा नाही। सोलापूर लोकसभेसाठी पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे असं वाटतंय का तुम्हाला? आव्हान करेल आपल्या आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचं काम प्रत्येक पक्ष करतो। एका मोठ्या जमीनदार पडीक जमिनीची काँग्रेस मालक आहे असं सहज अभ्यासांती पवारसाहेब बोलले होते। तेच माझ्या डोक्यात आहे। आता कोणी बटईनं नव्याने येऊन शेती करत असेल
तर त्यांच्या शेतीला मी शुभेच्छाच दिल्या पाहिजेत. उसने 4 कुळवं लागली तर दिली पाहिजे आणि पेरणी झाली पाहिजे, हाच विचार मी केला पाहिजे. जर पक्षाने तुम्हाला उमेदवारी डावली तर तुमचा काय नाही? स्वामीनिष्ठेचा सेवक म्हणून ज्याला मिळेल त्याला पहिल्यांदा निवडून आणणं आणि 2024 मध्ये अबकी बार 400 पार हे पूर्ण झालं पाहिजे. तिसऱ्यांदा भारताचा पंतप्रधान झाल्यानंतर मग मला का बदललं हे विचारायला जाऊ, आपण तसा अर्ज देऊ. आता मला माझा विचार करावा अशी भूमिका मला वाटते. पण सर, मोहोळ विधानसभेसाठी तुमचं नाव किंवा कोमलताईंचं नाव चर्चेत असताना अचानक खासदारकीचं अचानक तुम्ही खासदारकीची मागणी केली. आधीपासूनच मागतोय, आम्ही सगळेजणच आधीपासून मागतोय. घरात माझ्या एका कुणालाही तिकीट द्यावं. 25 वर्ष माझ्या घरात आमदारकी होती, माझा विचार करावा असं सांगताना घराणशाहीची हलगी वाजवण्यापेक्षा जर मुलीला तिकीट मिळालं तर मी कुठंच जागा मागणार नाही.